आज देखील हुंड्याच्या नावाखाली कितीतरी नववधू मरत आहेत आणि समाज अजूनही शांत आहे. पण सुप्रीम कोर्टाने एक कडक संदेश दिला आहे. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी 28 नोव्हेंबर 2025 एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने एका व्यक्तीचा जामीन रद्द केला, ज्याच्यावर लग्नानंतर फक्त 4 महिन्यांनी पत्नीला हुंड्यासाठी विष देण्याचा गंभीर आरोप होता. न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले, हे न्यायालय या वास्तवाकडे दुर्लक्ष करू शकत नाही की विवाह त्याच्या खऱ्या अर्थाने प्रेम, सन्मान, विश्वास आणि समर्पणावर उभा असतो. पण हुंड्याची प्रथा या पवित्र नात्याला एक साधा व्यावसायिक व्यवहार बनवते. न्यायालयाने असेही नमूद केले की हुंड्यासाठी होणारे अत्याचार, छळ आणि हत्या हे अत्यंत गंभीर गुन्हे आहेत आणि अशा गुन्ह्यांबद्दल न्यायालय कोणतीही सहानुभूती दाखवू शकत नाही. म्हणूनच आरोपीला जामीन तात्काळ रद्द करण्याचे आदेश आले. हुंडा मिळवणं हा हक्क नाही, गुन्हा आहे. विवाह व्यापार नाही, नाते आहे, जबाबदारी आहे. समाज बदलणार नाही जोपर्यंत आपण आवाज उठवत नाही. हुंड्याविरोधात उभे राहा. हा व्हिडिओ शेअर करा, कोणाचा तरी जीव वाचू शकतो. तुमचा कायदा, तुमचे हक्क, सरळ सोप्या भाषेत. नमस्कार.